सिलंदर जिलाध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति, अजीज पठान साहब और मोहसिन खान साहब, इनसे मेरी 2014 में मुलाकात हुई जब ये महाराष्ट्र मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति की स्थापना नई से की गई थी। और तभी से है तो हमने ब्यूरो वालों ने तय किया था कि अजीज पठान साहब और मोहसिन खान साहब के साथ खाने से खाना लगाकर मुस्लिम आरक्षण के लिए जो लड़ाई लड़ रहे हैं तो उनका भरपूर साथ दे। और जिला लेवल पर 2016 में एक भव्य मोर्चा आंदोलन हो गए। मुस्लिम आरक्षण के साथ साथ शिक्षण और संरक्षण ये दो विषय भी ऐड हो गए। उसका कारण आप सभी जानते हैं, महाराष्ट्र और देश में मॉब लिंचिंग, जातीय प्रसाद होने की वजह से हमको है तो आरक्षण के साथ साथ संरक्षण विषय पर भी काम करना जरूरी पड़ेगा। सामाजिक आंदोलन और राजकीय मंच, ये दो चीजें अलग अलग है। समाज के लिए जब हम सामाजिक मंच से जब आंदोलन करते हैं तो समाज के कई ऐसे विषय होते हैं जिसके लिए हमको जद्दोजहद और आंदोलन करना पड़ते हैं। 25 साल, 30 साल, 35 साल, ऐसे कई सालों से तो सामाजिक आंदोलनों में काम करने वाले सामाजिक कार्य करते हैं, जो समाज के लिए दिन देखते हैं या रात देखते हैं, धूप देखते हैं या बारिश देखते हैं या ठंड देखते हैं। लेकिन जहां भी सामाजिक आंदोलन हो, कई प्रोग्राम हो, कई कॉन्फ्रेंस हो, ये लोग हैं तो अपने वक्त को उस कार्यक्रम में देने की कोशिश करते हैं। हमने भी यही कोशिश की है, लेकिन हम चाहते हैं कि मुस्लिम आरक्षण हो, मुस्लिम शिक्षण हो, मुस्लिम संरक्षण हो, इस पर हमको हर जिले में ग्राउंड लेवल पर काम करने की बहुत जरूरत है। अभी लातूर में ये जो राज्य स्तरीय कॉन्फ्रेंस हो गई को लेकर जो हम काम कर सकते हैं, संरक्षण को लेकर सरकार से हम डिमांड कर सकते हैं कि जहां जाके मॉब लिंचिंग हो गई है, जहां जाके इनको जातीय प्रसाद और दंगे फसाद हुए, जहां जाके अल्पसंख्यक और मुस्लिम समाज टारगेट किया गया है, तो जो दंगे फसाद और मॉब लिंचिंग में शहीद हुए हैं उनको तो सरकार 50 लाख रुपये का मुआवजा दे, जो जख्मी है उनको 10 लाख रुपये दे, और जिनके संपत्ति का और प्रॉपर्टी का नुकसान हुआ है उनके आर्थिक नुकसान की भरपाई करके दे। ऐसे भी विषयों पे हम काम कर सकते हैं। साथ में हम तो सामाजिक विषयों को लेकर तो हम कई सालों से काम कर रहे हैं। उसके बाद जब हम राजकीय मंच को देखते हैं तो राजकीय मंच का जो दूसरा विषय जब खुलता है तो हमको है तो 5 साल जो सामाजिक आंदोलन, जो समाज सेवक, सोशल वर्कर और सामाजिक संगठन 5 साल समाज को लेकर तो आंदोलन करते हैं, तो जब चुनाव लगते हैं, चाहे लोकसभा के हो, विधानसभा के हो या बल्दिया के हो, हमारे जैसे समाज सेवक के कई तो बिस्तर देकर सो जाते हैं और एक सियासी जमात है तो वजूद में आती है और हमारे समाज को गुमराह करने का काम करने की कोशिश करती है। और फिर आदेश आते हैं, फतवे आते हैं, ये पार्टी को वोट देना है, वो पार्टी को वोट देना है, इसको वोट देना है, उसको वोट देना है। मैं आपको ये सवाल करना चाहता हूं कि आज हमारे देश में 2 तरह की पार्टियां हैं, एक जातीयवादी पार्टी और एक धर्मनिरपेक्ष पार्टी।
एग्जाम्पल के तौर पर महायुती और महाविकास आघाडी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तर आलेले आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे, साहेब, संसदेमध्ये जेव्हा मुस्लिम समाजाविषयी जे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा ज्या समाजाची मते धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलर म्हणून जेव्हा आपण खासदार म्हणून आमदार म्हणून घेतात, संसदेचा विषय सांगतो, खासदार म्हणून जेव्हा घेतात आणि मुस्लिम समाजाविषयी मुस्लिम समाजाच्या विरोधात जेव्हा संसदेमध्ये कायदे तयार होतात त्यावेळेस सेक्युलर पक्षाचे खासदार एकदा वॉकआउट करतात किंवा शांत बसतात. तर या कारणाला या कामाला आमचा कडाडून विरोध आहे की आम्ही जेव्हा तुम्हाला मते देतो तर धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलर म्हणून आम्ही तुम्हाला मते देतो, आणि जेव्हा मुस्लिम समाजाचा प्रश्न उपस्थित केला जातो त्यांच्या विरोधात उनके खिलाफ जब कई ऐसे कानून और कायदे लाए जाते तो जो सेक्युलर पार्टी के जो खासदारों को हम चुनकर देते हैं वो एक तो खामोश बैठते हैं या वॉकआउट करते हैं. खामोश बैठना भी उतनी ज्यादती है मुसलमानों पर जितना वॉकआउट होके जाना है. आप है तो सरकार का साथ दे रहे हैं ऐसा समझा जाता है, चाहे वो वॉकआउट हो या खामोश हो. तो आमची विनंती आहे की तुमचे जे खासदार आहेत आता वोट ऍक्ट साठी संसदेमध्ये नवीन कायदा तयार होताना महाराष्ट्रामधून नऊ खासदार जे उद्धव ठाकरे साहेबांचे खासदार निवडून आलेले आहेत ते सगळेचे सगळे वॉकआउट झालेले आहेत. त्यांचा आम्ही येथे निषेध व्यक्त करतो आणि आम्ही हे जाहीर करतो की विधानसभेमध्ये धर्मनिरपेक्ष म्हणून तुम्ही जर मैदानात उतरत असाल आणि मुस्लिम समाजाच्या मतांची जर तुम्हाला गरज असेल तर मुस्लिम समाजासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. संसदेमध्ये तुम्हाला भाषण करायला लागेल. मग समोर नरेंद्र मोदी असो ना अमित शहा असो कोणीही असो, सांगेल ना सांगेल. आम्ही लोकसभा जाहीर झाली त्याच्या 1 वर्ष अगोदरपासून महाराष्ट्रामध्ये मी लोकसेना संघटनेचं पण काम करतो. लोकसेना संघटनेच्या माध्यमाने मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निवेदन दिले आणि त्यांना अशी मागणी केली होती की महाराष्ट्रामध्ये एकूण 48 खासदार आहेत आणि 48 जागेमधून 10 जागा ज्या तुमच्या समाजामध्ये अनेक वर्षापासून जे राजकीय चाकरी करतात त्यांना आमच्यासारख्या मुस्लिमांना नको, पण तुमच्या पक्षामध्ये जे अनेक वर्षापासून जे राजकीय चाकरी करतात त्यांना तुम्ही कमीत कमी 10 तिकिटे 10 उमेदवारी द्या. अनेक मुस्लिम बहुल एरिया आहेत, अनेक ठिकाणापासून मुस्लिम खासदार निवडून येऊ शकतात, पण आम्हाला एक भीती दाखवली, आम्हाला एक आरसा दाखवला की जातीवादी पार्टी आएगी, जातीय पक्ष निवडून येतील, तुम्ही शांत बसा, तुम्ही असे काही मागणी करू नका. आम्ही पण मनावर दगड ठेवला आणि धर्मनिरपेक्ष सेक्युलर पक्षांना आम्ही येतो महाराष्ट्रातूनच नव्हे देशातून येतो एक घटनावृत्ती दिली. आता तुमची जबाबदारी आहे, तुम्ही संसदेत बसला, संसदेमध्ये जेव्हा मुस्लिम समाजाविषयी प्रश्न उपस्थित होईल त्यावेळेस तुम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात एखादा प्रश्न उपस्थित झाला तर तुम्ही कळवून विरोध करा आणि मुस्लिम समाजाबद्दल तुम्हाला काय मागायचं असेल तर तुम्ही बेबाकपणे आणि खुल्या पद्धतीने सरकारला मागणी करा, अशी या ठिकाणी मी मागणी करतो. आणि काही काळामध्ये विधानसभा निवडणूक लागणार आहे. 288 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत. मी सेक्युलर पक्षांना अशी या मंचाद्वारे मागणी करतो, आम्ही तर आरक्षण आणि संरक्षण मागतोय, तुम्ही मागण्याने देत नाही. वेळ आलेली आहे, आम्ही जे मागतोय ते सामाजिक आंदोलन आणि मैदानाच्या माध्यमाने मागतोय. तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये जर मुस्लिमांना आरक्षण संरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये 288 जागेमध्ये तुम्हाला